तर मित्रांनो, आज आपण मशीन लर्निंगचे प्रॅक्टिकल्स जे आहेत ते पाहणार आहोत, की जे MCS सेकंड इयरला तुम्हाला आहेत. तर या प्रॅक्टिकल कोर्समध्ये एकूण आपल्याला तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. एकूण आपल्याला 18 असाइनमेंट्स आहेत आणि 18 असाइनमेंट जे आहेत ते आपल्याला पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये करायचे आहेत. तर पायथॉनसाठी आपण ज्युपिटर नोटबुक जे आहे ते यूज करणार आहोत. ओके. तर सुरुवातीला मी होम या टॅबमध्ये प्रेस करून न्यू मध्ये एक न्यू फाईल जी आहे ती क्रिएट करणार आहे आणि त्यामध्ये आपण फर्स्ट असाइनमेंट जी आहे ती सॉल्व्ह करणार आहोत. तर फर्स्ट असाइनमेंट काय आहे? क्रिएट अ मल्टिपल लिनियर रिग्रेशन मॉडेल फॉर हाऊस प्राइस डेटा सेट. Divide the data set into train and test data while giving it to the model and predict the price of the house. बेसिकली आपल्याला प्राइजेस ऑफ द हाऊस जे आहे ते आपलं डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि त्यांना प्रेडिक्ट करण्यासाठीचं एक मॉडेल जे आहे ते क्रिएट करायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला डेटा सेटला दोन याच्यामध्ये डिवाइड करायचे. एक आहे ट्रेनिंग डेटा सेट आणि दुसरा आहे टेस्टिंग डेटा सेट. तर आपण फर्स्ट असाइनमेंट आता सॉल्व्ह करूया. चल, तर मग पहिले आपल्याला अनटायटल म्हणून जे आहे ते एक नोटबुक जे आहे ते ओपन झालेले आहे. इथं आपण याला रिनेम करूया. मी इथं असाइनमेंट 1 असं नाव देतोय. पहिला आणि महत्वाचा टास्क म्हणजे इम्पोर्ट पॅकेजेस. आपल्याला पॅकेजेस जे आहेत ते इम्पोर्ट करून घ्यावे लागतात. तर मेनली आपल्याला ना तीन पॅकेजेस जे आहेत ते असाइनमेंट 1 साठी लागणार आहेत. 3 ते 4 आहेत. पहिला जो आहे तो महत्वाचा पॅकेज इम्पोर्ट pandas as pd, then import numpy as np, then import matplotlib.pyplot as plt, then import sklearn. ओके. हे जे महत्वाचे पॅकेजेस जे आहेत ते आपल्याला अगोदर इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत. हे ज्यावेळी स्टार येणार आहे ना, तर त्यावेळी ते रन होत आहेत. ज्यावेळी हे स्टार निघून जाईल त्यावेळी ते ओके. तर इथं बघा सक्सेसफुली हे रन झालेले आहेत. सगळे पॅकेजेस जे आहेत ते इथं इम्पोर्ट झालेले आहेत. तर काही वेळेला काय होऊ शकतं की तुमच्या सिस्टीम मध्ये हे कमांड जे आहेत ते रन करणार आहेत. ठीक आहे. तर ते का होणार की समजा एस्केलर्न जे आहे तर जर इन्स्टॉल जर नसेल तुमच्या सिस्टीम मध्ये, तर इम्पोर्ट एस्केलर्न जे आहे ते कमांड तुम्हाला एरर देईल. तर त्यासाठी तुम्ही pip install scikit-learn किंवा इंटरनेटवरती सुद्धा तुम्ही इथं ऍक्च्युअल जे आहे ते पाहू शकता. आता ह्या ज्या कमांड ज्या असतात त्या व्हर्जननुसार डिफरंट पण असतात किंवा अपडेट होत राहतात. तर तुम्ही हे गुगलवरती पाहून सुद्धा करू शकता. बट pip इन्स्टॉल जे आहे ते फिक्स असणार आहे आणि इथं पांडास, नमपाय, मॅटप्लॉटलिब असं तुम्ही इथं टाकू शकता आणि पॅकेजला इन्स्टॉल करू शकता. ठीक आहे. आता या पॅकेजेस मध्ये सुद्धा आपल्याकडे सब पॅकेजेस असतात. तर ते कसे आपण इम्पोर्ट करणार आहोत? तर फ्रॉम scalar dot model selection import जो काय आपल्याला ट्रेनिंग आणि टेस्टिंग स्प्लिट साठी लागणार आहे. ट्रेन टेस्ट स्प्लिट फ्रॉम scalar डॉट आपल्याला जे मॉडेल यूज करायचे आहे ते आपण यूज करणार आहोत लिनियर रिग्रेशनचं मॉडेल. लिनियर रिग्रेशन फ्रॉम scalar डॉट मॅट्रिक. जे आपल्याला मॉडेल इव्हॅल्युएशन बेसिकली करावं लागतं. त्यासाठी आपल्याला R2 स्कोर. ओके. तुम्ही टॅब प्रेस केलं ना हे ऑटोमॅटिक होत राहतं बघा. तर तुमच्या स्पेलिंग मिस्टेक जे आहेत त्या होणार नाहीत. टॅब नावाचं बटन जे आहे तुम्ही प्रेस करायचं. ठीक आहे. मीन्स एरर सक्सेसफुली रन झालेले आहे. काही एरर आली नाही म्हणजे सक्सेसफुली रन झालेले. तर रन करण्यासाठी आपण इथूनही रन करू शकतो किंवा तुम्ही इथं शॉर्टकट पाहू शकता ब्रॅकेटमध्ये शिफ्ट प्लस एंटर नावाचं शॉर्टकट जे आहे ते आपण इथं यूज करू शकतो. ठीक आहे. तर बेसिकली पांडासचा यूज जो आहे, स्पेसिफिकली या पॅकेजेसचा यूज काय आहे? पांडास या पॅकेजचा स्पेसिफिक यूज जो आहे तो डेटा इम्पोर्ट करण्यासाठी होतो. त्याचबरोबर डेटा क्लीन करण्यासाठी होतो आणि डेटा व्रँगलिंग पर्पज साठी. ठीक आहे. व्रँगलिंग. देन numpy पॅकेजचा यूज बेसिकली array creation, then mathematical
कॅल्क्युलेशन्स यासाठी यांचा यूज होतो. मॅटप्लॉटलिब या लायब्ररीचा यूज हा जो आहे तो डेटा व्हिज्युअलायझेशनसाठी होतो. ठीक आहे. आणि एसक्यूएल मध्ये आपल्याकडे काय आहे, मशीन लर्निंगचे जे अल्गोरिदम जे आहेत ते वेगवेगळे अल्गोरिदम जे आहेत ते इथं आहे. जसं की आता आपण सायकिट लर्न मधून लिनियर रिग्रेशन जे आहे ते इथं इम्पोर्ट केलेलं आहे. ओके. अशा प्रकारे आपले पॅकेजेस जे आहेत ते इथं सक्सेसफुली इन्स्टॉल झालेले आहेत. आता आपण डेटा जो आहे तो इम्पोर्ट करणार आहोत. ठीक आहे. तर डीएफ हे जे आहे मी नाव देणार आहे पीडी डॉट, बघा पांडासचाच यूज केलेला आहे. पीडी जे आहे ते त्याचं ठेवलेलं छोटस एक नाव आहे, जसं की इम्पोर्ट पांडास ॲज पीडी. ॲज मीन्स लाईक we are using it as an allies. Okay, so that's why we are not using here as a pandas, we are using just as a pd. Okay, pd.read.csv आणि इथं तुम्ही डेटा सेटचे जे आहे ते नाव देणार आहात. जसं की मी आता इथं हाऊस प्राइसिंग डॉट सीएसव्ही हा डेटा मी ऑलरेडी अपलोड केलाय, तर तो ऑटोमॅटिकली येऊन जाईल. तुम्ही फक्त एच आणि ओ जर टाईप केला, तुम्हाला इथं मी दाखवतो, एच आणि ओ टॅब जर प्रेस केला तर बघा तुम्ही इथं बघू शकता आपल्याला सीएसव्ही वाला जो आहे ना तो घ्यायचा आहे, हाऊस प्राइस डॉट सीएसव्ही. इथे मी रन करतोय, शिफ्ट एंटर, देन डीएफ रन करून बघूया डेटा सेट जो आहे तो इम्पोर्ट झालाय की नाही. इथं तुम्ही पाहू शकता आपला डेटा जो आहे तो सक्सेसफुली इम्पोर्ट इथे झालेला आहे. ओके. तर इथं जो आहे तो डेटा कधी इम्पोर्ट होणार बघा, तुम्हाला होम मध्ये जाऊन ना इथे ती सीएसव्ही फाईल जी आहे ते तुमच्या लोकल पाथ मधून तुम्हाला ती अपलोड करावी लागणार आहे. जसं की मी इथं अपलोड वरती क्लिक केलं. ठीक आहे. तर इथं जाऊन समजा ही जी फाईल आहे ती मला काय करावी लागेल, इथं अपलोड करावी लागेल. त्यावेळेस ती इथं जी आहे ती शो करणार आहे, त्याशिवाय इथं ती इम्पोर्ट होणार नाही. ओके. देन डीएफ डॉट हेड नावाची कमांड आहे. तर हेड नावाची कमांड आपल्याला काय करते, तर पहिले काही रोज आपल्याला देते, जसं की डीएफ डॉट हेड 3. तर इथं पहिले 3 रोज आपण पाहू शकतो. देन आपल्याकडे डीएफ डॉट टेल नावाची कमांड आहे. तर आपण हे लास्टचे 3 रोज जे आहेत ते याच्यामध्ये पाहू शकतो. तर आता आपल्याला या डेटामध्ये एक्स आणि वाय जो आहे तो अगोदर डिफाईन करायचा आहे की एक्स काय असणार आहे. तर एक्स जे असणार आहेत ना ते माझे इंडिपेंडंट व्हेरिएबल असणार आहे. तर याच्यामध्ये इंडिपेंडंट व्हेरिएबल कोणते आहेत, तर हे 2 व्हेरिएबल जे आहेत ते इंडिपेंडंट आहेत, फ्लोर एरिया आणि बेडरूम्स. ओके. आणि वाय जो आहे जो की डिपेंडंट व्हेरिएबल आहे तो काय आहे, प्राइस. कारण कुठल्याही घराची प्राइस जी आहे ते कशावरती अवलंबून असते, तर नंबर ऑफ द बेडरूम्स अँड फ्लोअर एरिया. तर हा जो आहे तो आहे डिपेंडंट व्हेरिएबल. तर याला आपण वाय मध्ये आपण प्राइस ठेवणार आहोत. तर एक्स मध्ये मी काय ठेवतोय, तर डीएफ, आता डीएफ डॉट कॉलम्स नावाची कमांड मी इथे यूज करणार आहे. ओके. आणि इथं मी देतोय फक्त हे 2 व्हेरिएबल्स, कारण एक्स म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत आणि हे 2च आहेत. आणि वाय मध्ये आहेत आपल्याकडे कुठला एकच व्हेरिएबल, प्राइस, जो की डिपेंडंट व्हेरिएबल. एक्स आणि वाय जे आहेत ते आपण इथं डिफाईन केलेले आहेत. त्यानंतर ना आपण ट्रेन टेस्ट स्प्लिट करणार आहोत. ट्रेन टेस्ट स्प्लिट म्हणजे काय, तर बेसिकली आपल्याकडे जो मोठा डेटा सेट असतो त्याला 2 गटांमध्ये आपण त्यांना विभागतो. बेसिकली त्यांना डिवाइड करायचं. तर इथं आपण काय करणार आहे, 70-30% मध्ये आपण यांना आता डिवाइड करणार आहोत. तर त्यासाठी जे आपण पॅकेज ऑलरेडी इम्पोर्ट केलेलं आहे, सब पॅकेज ट्रेन टेस्ट स्प्लिट जे आहे ते आपण इथे यूज करणार आहे. एक्सट्रेन मी अगोदर लिहितोय, देन एक्स टेस्ट, वाय ट्रेन, वाय टेस्ट, देन ट्रेन टेस्ट स्प्लिट. आपण एक्स आणि वाय जो आहे तो डिफाईन करायचा आहे. इथं बघा लक्ष द्यायचं आहे की एक्स जो आहे तो कॅपिटल दिलेला असेल तर कॅपिटलच द्यायचा आहे, वाय जर कॅपिटल दिलेला असेल तर वाय हा कॅपिटलच द्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही टेस्ट साईज जे आहे ते डिफाईन करायचे आहे. ठीक आहे. आता मी टेस्टिंग मध्ये 30% ठेवलेलं आहे, 0.3 म्हणजे 30%. ओके. आपण इथं 0.2 ठेवू शकतो, तुम्ही म्हणजे 15% ठेवू शकता, 20% ठेवू शकता. ओके. इथं तुम्ही चेंज पण हा नंबर करू शकता. आता मी 30% ठेवतोय. ओके. तर इथं जे आहे ते आपला ट्रेनिंग आणि टेस्टिंग स्प्लिट झालेला आहे. ओके. हा जो आहे तो एक्स ट्रेन आहे की ज्याच्यामध्ये फक्त
दोनच व्हेरिएबल असणार आहेत आणि ज्याच्यामध्ये 70% डेटा असणार आहे जो रॅन्डमली सिलेक्ट केला. इंडेक्सिंग नंबरवरून तुम्ही हे ओळखू शकता की रॅन्डमली याचं सिलेक्शन झालेलं आहे. आता आपण मॉडेल जो आहे तो बिल्ड करणार आहोत. मॉडेल बिल्ड करण्यासाठी आपल्याला लिनियर रिग्रेशनचं जे आहे ते पॅकेज लागणार आहे, जे की आपण ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे. फ्रॉम sklearn.linear model import linear regression नावाची त्याची कमांड होती. तर मॉडेलमध्ये मी लिनियर रिग्रेशन मॉडेल जे आहे ते सेव्ह करतोय. त्यानंतर ना मॉडेलमध्ये डेटा जो आहे तो फिट करणार आहे. कुठला कुठला? एक आहे एक्सट्रेनचा आणि दुसरा जो आहे तो वाय ट्रेन. ओके, त्यांना मॉडेल जो आहे ते मी बिल्ड केलेलं इथं तुम्ही पाहू शकता. मॉडेलमध्ये आपण डेटा जो आहे तो दिलेला आहे. त्यानंतर ना वाय प्रेडिक्ट करणार आहे मी आता इथं वाय प्रेडिक्ट, देन मॉडेल डॉट प्रेडिक्ट आणि काय देणार आहे डेटामध्ये एक्सट्रेन, हे जे आहे ते आपण देणार आहोत ट्रेनिंगसाठीचं डेटा सेट. ओके, वाय प्रेडिक्ट जे आहे ते इथं झालेलं आहे. आता मी ऍक्च्युअल आणि प्रेडिक्ट यांची एक डेटा फ्रेम क्रिएट करू शकतो. pd डॉट डेटा फ्रेम नावाची कमांड इथं आपण यूज करणार आहे आणि याच्यामध्ये मी एक डिक्शनरी जी आहे ती इथं क्रिएट करतोय. ऍक्च्युअल वाय जे आहे ते वाय ट्रेन आणि डिक्टेड वाय जे आहे. ठीक आहे, तर इथं तुम्ही पाहू शकता तुमचे ऍक्च्युअल आणि प्रेडिक्टेडची जी डेटा फ्रेम जी आहे ती इथं दिसत आहे. आता आपण हे जे आपण मॉडेल क्रिएट केलेलं आहे त्याची ॲक्युरसी किती आहे किंवा हे मॉडेल जे आहे ते चांगलं बिल्ड झालं आहे की नाही हे कशा प्रकारे पाहू शकतो. तर आता आपण लास्ट स्टेपला मॉडेल इव्हॅल्युएशन करणार आहोत. हॅशटॅगने आपण कमेंट्स देत असतो. फ्रॉम sklearn डॉट मेट्रिक्स इम्पोर्ट R2 स्कोर. ठीक आहे, दरवेळी रन करण्याची गरज नसते. ऑलरेडी आपण वरती लिहिलेलं आहे, बट मी एकदा तुम्हाला इथं राईट करून शो केलेलं आहे. आणि इथे तुम्ही R2 स्कोर लिहायचा आहे आणि यामध्ये तुम्ही प्रेडिक्ट केलेला वाय आणि वाय ट्रेन जो आहे तो देणार आहात. आणि इथं तुमचा आर स्क्वेअर जो आहे तो इथं तुम्हाला दिसत आहे, जो की 65% जे आहे ते आलेला आहे. अशा प्रकारे ही फर्स्ट असाइनमेंट जी आहे ती कंप्लीट झालेली आहे आणि आपण एक सक्सेसफुल असं मॉडेल जे आहे ते इथं बिल्ड केलेलं आहे.